सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जसं मला सगळ्यांना माहिती आहे की आजपासून आपली कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट होणार आहे. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल की दादा ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आता सुरू झाली आहे का? आता ज्या टायमाला मी व्हिडिओ बनवतोय तेव्हा तरी सुरू नाही झाली आहे, बट इन केस जर ही मी व्हिडिओ पब्लिश करताना जर ही सुरू झाली असेल तर नक्की मी तुम्हाला अपडेट करीन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता जसं आपल्याला काल सीईटी त्याने पूर्ण शेड्यूल प्रोव्हाइड केलं की आपले कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधीपर्यंत सुरू असणार आहे, आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत सुरू असणार आहे, आपली मेरिट लिस्ट कधी येणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे, हे सगळं आपल्याला शेड्यूल सीईटी सेलने प्रोव्हाइड केलं. आता त्याच रिगार्डिंग म्हणजे आपल्या कॅपराऊंडच्या ॲडमिशनच्या रिगार्डिंग आपल्याला सीईटी सेलने एक इन्फॉर्मेशन ब्रॉशर प्रोव्हाइड केलं आहे. या इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये आपल्या कॅपराऊंडच्या ॲडमिशनच्या रिगार्डिंग एकूण एक डिटेल इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आता जे पण मेन इन्फॉर्मेशन आहे तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस नका करू, पूर्ण शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर एनरोल करून घ्या. आज आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या ऑफरचा शेवटचा दिवस आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला इंजिनिअरिंगची किंवा फार्मसीची पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर सगळे डिटेल्स आणि सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यासोबत 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केले आहेत. जर तुम्हाला काही क्वेरी असेल पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग तर त्याच्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. आता जर तुम्ही ह्या इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये चेक केलं तर ह्या इथे तुम्हाला सगळ्यात पहिले मी तुम्हाला हायलाईट करून दिलं आहे की हे जे इन्फॉर्मेशन ब्रॉशर आहे हे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी तर आहेच, प्लस त्यासोबत फार्मसीच्या ॲडमिशनसाठी पण आहे. इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट इयर ऑफ फार्मसी म्हणजे बी फार्मसीच्या ॲडमिशनसाठी पण असणार आहे. आता ह्याच्यावरती मी डायरेक्टली पेज नंबर 10वर जातो. पेज नंबर 10वर तुम्ही ते चेक करू शकता. इथे आपल्याला युनिव्हर्सिटीच्या रिगार्डिंग दिलं आहे. आता युनिव्हर्सिटीवर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे, जर तुम्ही बघितली नसेल तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करून घ्या. ह्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की नक्की तुमची होम युनिव्हर्सिटी कशी ओळखायची आहे. म्हणजे जर तुम्ही ह्या डिस्ट्रिक्टमधनं, इथे तुम्हाला जे पण डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत, जर तुम्ही ह्या डिस्ट्रिक्टमधनं तुमची 12वीची एक्झाम पासआउट झाला असाल तर नक्की तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती असणार आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. जसे की जर तुम्ही मुंबई सबर्बन, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे जर ह्या डिस्ट्रिक्टमधनं तुम्ही 12वीची एक्झाम पासआउट झाला असाल तर तुमची मुंबई ही होम युनिव्हर्सिटी असणार आहे. त्याच्यानंतर अहमदनगर, नाशिक, पुणे ह्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही 12वीची एक्झाम पासआउट झाला असाल तर SPPU म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटी ही तुमची होम युनिव्हर्सिटी असणार आहे. त्याचसोबत कोल्हापूर, सांगली, सातारा जर तुम्ही ह्या डिस्ट्रिक्टमधनं तुमची 12वीची एक्झाम पासआउट झाला असाल तर तुमची होम युनिव्हर्सिटी ही शिवाजी युनिव्हर्सिटी ही असणार आहे. त्याच प्रकारे तुम्ही इतर डिस्ट्रिक्टचं पण बघू शकता. म्हणजे जर तुम्ही ह्या कुठल्याही डिस्ट्रिक्टमधनं तुमची 12वी एक्झाम पासआउट झाला असाल तर तुमची ही होम युनिव्हर्सिटी ही असणार आहे. जर तुम्हाला ह्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर ऑलरेडी ती मी बनवलेली आहे. नक्की होम युनिव्हर्सिटीचा तुम्हाला फायदा काय होतो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलं आहे, तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत जर आपण अजून खाली स्क्रोल डाऊन केलं तर इथे आपल्याला कॅन्डिडेट टाईप किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण ज्याला बोलतो, जसं तुम्हाला माहिती असेल की आपल्याला 12वीच्या एक्झाममध्ये ओपन कॅटेगरीसाठी 135 मार्क्स हे लागणार आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 120 मार्क लागणार आहेत जर तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी एलिजिबल व्हायचं असेल तर ते सगळं वरती तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला एक रिझर्वेशनचे पर्सेंटेज दिले आहेत, नक्की कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स हे रिझर्वड असतात तर ते आपल्याला दिलेलं आहे. सो जर तुम्ही SC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे 13% ऑफ सीट हे रिझर्वड असणार आहेत. ST कॅटेगरीसाठी 7% ऑफ सीट हे रिझर्वड असणार आहेत. जर तुम्ही VJ किंवा NT कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल, NTA म्हणजे NT1 कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर 3% सीट रिझर्वड असणार आहेत. NT2 साठी किंवा NTB साठी 2.5%, NTC साठी 3.5% आणि NTD साठी 2% एवढे सीट रिझर्वड असणार आहेत. जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर OBC साठी 19% ऑफ सीट हे ह्या इकडे रिझर्वड असणार आहेत. आणि जर तुम्ही SC-BC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, म्हणजे जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट असाल, जर तुमच्याकडे SC-BCचे डॉक्युमेंट असतील तर तुमच्यासाठी 10% ऑफ सीट ह्या इकडे रिझर्वड असणार आहेत. म्हणजे टोटल मिळून हे सगळे मिळून 60% ऑफ सीट हे रिझर्वड कॅटेगरीसाठी हे रिझर्व करून ठेवलेले असणार आहेत. सो हे तुमच्या सीट रिझर्वेशनच्या बाबतीत आहे, तर हे तुम्ही चेक करू शकता. जर आपण अजून खाली बघितलं तर आपल्याला भरपूर काय इन्फॉर्मेशन हे ते बघायला मिळेल. जी मेन इन्फॉर्मेशन आहे तर ते मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला ही PDF अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आपलं कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट चेक करू शकता. कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉटवरती मी सगळे हे PDF प्रोव्हाइड केली आहे. त्यात तुम्हाला कट ऑफ लिस्ट पण मिळेल, जी पण तुम्हाला कॅपराऊंड 1ची, कॅपराऊंड 2ची किंवा कॅपराऊंड 3ची कट ऑफ लिस्ट पाहिजे असेल तर ते तुम्ही व्हॉट्सअप बॉटवरनं डाउनलोड करू शकता. अजून भरपूर काय ॲडमिशनची रिगार्डिंग इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते सगळं आम्ही ह्या कट ऑफ व्हॉट्सअप बॉटवरती प्रोव्हाइड केलेली आहे. तर हा तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे.
आता आपण आलोय डायरेक्टली पेज नंबर 74 वर. ह्या पेज नंबर 74 अँड 75 वर तुम्हाला फीजच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणजे जर तुम्ही त्या कॅपराऊंडचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला किती फी पे करावी लागेल तर ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही सीईडची एक्झामला रजिस्टर केलं असेल, म्हणजे जर तुम्ही सीईडची एक्झाम दिली असेल आणि आता तुम्ही सीईडची एक्झाम दिल्यानंतर तुम्ही त्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार असाल तर तुम्हाला कुठलीही ऍप्लिकेशनची फी पे नाही करावी लागणार. बट जर तुम्ही सीईडची एक्झाम नसेल दिली, तुम्ही सीईडची एक्झामला रजिस्टर केलं नसेल आणि जर तुम्ही JEE थ्रू किंवा नीटची एक्झाम थ्रू डायरेक्टली तुम्ही ह्या इथे अप्लाय करणार असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला फीस पे करावी लागेल. किती फीस पे करावी लागेल तर ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपीज फी आहे आणि जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल जसे की SC ST VJNT किंवा कुठल्याही इतर रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला 800 रुपीज तुम्हाला फी पे करावी लागेल. तुम्हाला हे समजलेलं असेल की कोणाला फी पे करायची आहे की जर तुम्ही सीईडची एक्झामला रजिस्टर केलं नसेल तर. बट जर तुम्ही सीईडची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला इथे फी पे करावी लागणार नाही आहे. जर तुम्ही अजून खाली स्क्रोल डाऊन केलं तर अजून तुम्हाला काय काय इथे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्याला इथे कॅपराऊंडच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. म्हणजे आता जे आपले कॅपराऊंडचे नवीन रूल्स आले आहेत, जर तुम्हाला माहिती असेल की कॅपराऊंडचे आपले नवीन रूल्स आले होते ह्याच्याबद्दल अजून पहिले एक नोटिफिकेशन आलं होतं, त्याच्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवली होती. तर तेच रूल्स तुम्हाला ह्याकडे लिहून दिलेले आहेत की कॅपराऊंड 1 कंडक्ट झाल्यानंतर काय होणार आहे, कसं होणार आहे. आता ह्या इकडे आपल्याला काय दिलं आहे की ज्या पण मुलांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येईल, म्हणजे जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सगळी कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुमचे मेरिट लिस्ट येतील, फायनल मेरिट लिस्ट येईल. सो ज्या पण मुलांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येईल तेच मुलं कॅपराऊंडसाठी एलिजिबल असणार आहेत. म्हणजे कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 आणि कॅपराऊंड 4 या राऊंडसाठी तीच मुलं एलिजिबल असतील ज्या मुलांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं असेल. आता ह्या इकडे तुम्हाला काय रूल्स दिले आहेत की जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये, तुम्ही कॅपराऊंड 1चं सांगतोय, जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये जर फर्स्ट प्रेफरन्सच कॉलेज मिळालं, म्हणजे जे पण तुम्ही प्रेफरन्स नंबर 1ला जे पण कॉलेज ठेवलं असेल, जी पण ब्रांच ठेवली असेल, जर तेच तुम्हाला मिळालं तर त्या केसमध्ये तुमचं ऑटो फ्रीज होईल आणि तुम्हाला कंपल्सरीली त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. ऑटो फ्रीज काय असतं की तुमचं कॉलेज जे आहे हे ऑटोमॅटिकली लॉक होऊन जातं, तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करत. सो इन केस जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये फर्स्ट प्रेफरन्सच कॉलेज मिळालं तर त्या केसमध्ये तुमचं ऑटो फ्रीज होईल, तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. ॲडमिशन घेण्यासाठी त्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागेल, तिकडे तुम्हाला सगळी प्रोसेस करावी लागेल, तुमचं व्हेरिफिकेशन सगळं कंप्लीट करावं लागेल आणि त्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन हे डन होऊन जाईल. आणि आता ह्या इकडे काय दिलं आहे, कंडक्ट ऑफ कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 अँड कॅपराऊंड 4. आता ह्याचे आपल्याला कॅपराऊंड 4 पण लिहून दिलं आहे. म्हणजे आता हे ऑफिशियली कन्फर्म आहे की तुमचे 4 कॅपराऊंड होणार आहेत, कॅपराऊंड 4 सुद्धा ह्या इथे होणार आहे. आता ह्याकडे तुम्हाला काय दिलं हे तुम्ही हायलाईट केलं, एक मेन पॉईंट हायलाईट केला आहे. बऱ्याच मुलांना वाटतं की आपण कॅपराऊंड 1 मध्ये जी आपण कॉलेजची लिस्ट अपलोड करतो तीच कॉलेजची लिस्ट आपली पूर्ण पुढच्या कॅपराऊंडसाठी पण कंटिन्यू होते, तर तसं नाही आहे. जरी तुम्ही कॅपराऊंड 1 मध्ये जी पण तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केली असेल तर ती कॉलेजची लिस्ट तुम्ही कॅपराऊंड 2 मध्ये एडिट करू शकता, कॉलेजची लिस्ट तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये अजून तुम्हाला कॉलेजची लिस्ट चेंज करायची असेल तर ते पण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला कॅपराऊंड 4 मध्ये अजून वेगळी तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता. म्हणजे प्रत्येक कॅपराऊंड मध्ये तुम्ही कॉलेजची लिस्ट आधी एडिट करू शकता, तुमचं ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे. आता ह्या ते पण तुम्हाला तेच दिलं आहे की जर तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी आणि जर तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये पहिल्या 6 प्रेफरन्सेसपैकी कोणतंही तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होईल, म्हणजे ऑटोमॅटिकली लॉक होईल आणि त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन घ्यावं लागेल. तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. हां, जे पण तुम्हाला जर प्रेफरन्स दिलेत, पहिले 3 प्रेफरन्स किंवा पहिले 6 प्रेफरन्स, हे जर प्रेफरन्स सोडून जर इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं तुम्हाला कॉलेज मिळालं तर त्या केसमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन प्रोव्हाइड केले जातील की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. घ्यायचं असेल तर ते ऑप्शन सेल्फ फ्रीजचं ऑप्शन असेल तर ते तुम्हाला टिक करावं लागेल. जर तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर तुम्हाला नॉट फ्रीजचं ऑप्शन दिलं जाईल, तर तुम्हाला नॉट फ्रीज करून पुढच्या राऊंडला तुम्हाला पार्टिसिपेट करू शकता. तर हेच तुम्हाला ह्याची दिलेलं आहे. आता ह्याची तुम्हाला काय सांगितलं आहे, रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट. जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये रिपोर्ट करता, म्हणजे जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होतं तर ते इन्स्टिट्यूट पण तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत हे तुमचे व्हेरीफाय करणार आहेत. म्हणजे आता कॅपराऊंडच्या वेळी तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, बट जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होईल, तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कंप्लीट झाल्यानंतर ज्या पण कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं असेल तर ते कॉलेजवाले सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करणार आहेत. आणि जर त्या केसमध्ये व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही पण एरर वगैरे सापडला, जर तुमच्या फॉर्ममध्ये काही एरर सापडला, मिस्टेक सापडली, तर त्या केसमध्ये तुमचं ॲडमिशन हे कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. तर तेच तुम्हाला हे ते दिलेलं आहे. आता ह्यात आपण खाली बघितलं, इथे आपल्याला दिलं आहे कॅन्सलेशनबाबत. जेव्हा तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करता तर किती फीस तुम्हाला रिफंड होणार आहे, तुम्हाला फीज रिफंड होणार की नाही होणार, तर त्याबाबत ह्यात आपल्याला पॉईंट दिला आहे. ऑलरेडी आपण हा पॉईंट, ते नोटिफिकेशन आलं होतं नवीन ॲडमिशन रूल्सच्या बाबत, तर त्याच्यामध्ये हा पॉईंट आपण कव्हर केला होता. बट स्टील
जर तुम्हाला पाहिजे असेल तर परत एकदा सांगतो की जर तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर जर ते ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता, बट कॅन्सलेशनचा एक टाईम पिरियड असणार आहे. त्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही ॲडमिशन ते कॅन्सल करू शकता. जर तुम्ही जे ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑनलाईनच ते कॅन्सलेशनसाठी अप्लाय करावं लागेल. तुम्ही ते चेक करू शकता. अप्लाय ऑनलाईन फॉर कॅन्सलेशन अँड सबमिट ड्युली साइंड कॉपी ऑफ सिस्टीम जनरेटेड ॲप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन टू दी इन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्या पण कॉलेजमधलं तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑनलाईन कॅन्सलेशनला अप्लाय करायचं आहे. जी पण तुमची कॉम्प्युटराइज रिसिप्ट जी जनरेट होईल तर ती कॅन्सल झालेली जी रिसिप्ट आहे ही तुम्हाला कॉलेजमध्ये त्या इन्स्टिट्यूटमध्ये नेऊन तुम्हाला सबमिट करायची आहे. आता ते इन्स्टिट्यूटवाले कोणाला ते सगळी फीज रिफंड करणार. सो जर तुम्ही जो तुम्हाला कॅन्सलेशनचा टाईम पिरियड दिलेला आहे, जर तुम्ही त्या टाईम पिरियडमध्ये तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं तर त्या जेवढी पण तुम्ही फी त्या कॉलेजमध्ये भरली असेल तर ती सगळी फी तुम्हाला रिफंड केली जाईल. त्यासोबत जे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले होते तर ते ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला परत केले जातील. फक्त हे आहे ते थोडंसं 1000 रुपये डिडक्ट होतील तुमचे, 1000 रुपये तुमचे मायनस केले जातील टुवर्ड्स प्रोसेसिंग चार्जेस. जे पण ते प्रोसेसिंग चार्जेस आहेत ते तुमचे मायनस केले जातील, जे असतील फक्त 1000 रुपीज. बाकी जेवढी पण तुमची फीज आहे ही तुमची रिफंड केली जाईल जर तुम्ही जे ॲडमिशन कॅन्सलेशनची डेट आहे त्याच्या आधीच जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर. प्लस तुम्हाला ह्याच्यात डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड दिलेलं आहे. कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील तर ते पण तुम्हाला ह्याचे दिलेलं आहे. ह्यात एक टाईप वाईज डॉक्युमेंट दिलं आहे. सगळ्यात पहिले कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील तर ते तुम्ही ते चेक करू शकता. सगळ्या कॅन्डिडेटला म्हणजे जेवढे पण कॅन्डिडेट आहेत त्या सगळ्या कॅन्डिडेटला कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील तर सगळ्यात पहिले आहे तुमची 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर जे पण काही क्वालिफाईंग एक्झाम असेल, एंट्रन्स एक्झाम वगैरे तर त्याची मार्कशीट लागणार आहे. तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. इंडियन नॅशनॅलिटी म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेटवरती तिथे मेन्शन केलेलं असतं नॅशनॅलिटी म्हणून, तर तेच तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे, तर हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता हे जे टाईप ए कॅन्डिडेट म्हणजे काय, जर तुम्ही तुमचं 10वी आणि 12वीचं जे पण काही शिक्षण आहे हे महाराष्ट्रामधूनच झालं असेल तर तुम्ही कॅन्डिडेट टाईप एमध्ये येता. आणि कॅन्डिडेट टाईप एसाठी तुम्हाला डोमिसाईल, बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट या 3 डॉक्युमेंट्सपैकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं तरी चालेल जर तुम्ही टाईप ए कॅन्डिडेटमध्ये असाल तर. टाईप बी कॅन्डिडेट म्हणजे काय की जर कुठला असा मुलगा असेल ज्यांनी 10वी किंवा 12वीची एक्झाम बाहेरच्या स्टेटमधनं दिली असेल, महाराष्ट्रामध्ये नाही दिली, आउट ऑफ महाराष्ट्रात तो 10वी किंवा 12वीची एक्झाम त्यांनी पासआउट केली असेल किंवा त्याचं डोमिसाईल पण त्याचा आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटचा असेल. बट जर तुमच्या पॅरेंटचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे महाराष्ट्र स्टेटचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही टाईप बी कॅन्डिडेटमध्ये येता. आणि ह्या केसमध्ये तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे तुमच्या पॅरेंट्सचं किंवा तुमचं. जर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं असेल तर तुमचं सर्टिफिकेट आणि तुमच्या पॅरेंट्सचं सर्टिफिकेट जर तुमच्या पॅरेंट्सचं डोमिसाईल हे महाराष्ट्राचं असेल तर. ठीक आहे, सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की टाईप बीमध्ये कोण येतं. टाईप सीमधले कॅन्डिडेट कोण असतात की जर तुमचे पॅरेंट्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला असतील तर त्या केसमध्ये तुम्ही टाईप सी कॅन्डिडेटमध्ये येता आणि ह्या केसमध्ये तुम्हाला प्रो फार्मा एचा रिक्वायरमेंट असते. टाईप डी कॅन्डिडेटमध्ये कोण येतं, जर तुमचे पॅरेंट्स हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये कामाला असतील. लक्षात घ्या, टाईप सी कॅन्डिडेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आहे आणि टाईप डी कॅन्डिडेट हा महाराष्ट्र स्टेटच्या गव्हर्नमेंटसाठी आहे. म्हणजे जर तुमचे पॅरेंट्स हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये कामाला असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला हे टाईप डी कॅन्डिडेट तुम्ही मध्ये बिलॉंग करणार आणि ह्यामध्ये तुम्हाला प्रो फार्मा बीचं रिक्वायरमेंट असणार आहे. टाईप ई कॅन्डिडेट कोण आहेत, जी पण मुलं महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरमध्ये राहत आहेत, ज्या बॉर्डर एरियामध्ये राहत आहेत तर ती मुलं टाईप ए कॅन्डिडेटमध्ये असतील. आता कुठल्या गावांची मुलं असणार आहेत ती तर ती सगळी लिस्ट तुम्हाला नंतर प्रोव्हाइड केली जाईल वेबसाईटवरती. ह्याची दिलेला इज अवेलेबल ऑन दी वेबसाईटवरती ती सगळी लिस्ट अवेलेबल केली जाईल की कुठली मुलं म्हणजे जर तुम्ही ह्या गावांमध्ये बिलॉंग करत असाल तर कोण तुम्ही टाईप ईमध्ये बिलॉंग करत आहे. तर हे सगळं दिलेलं असेल तर तुमच्यासाठी प्रो फार्मा G1 पण रिक्वायर्ड असणार आहे आणि G2 रिक्वायर्ड असणार आहे. G1 हा आहे की तुम्ही त्या एरियामध्ये बिलॉंग करता आणि प्रो फार्मा G2 म्हणजेच काय की तुमची मदर टंग ही मराठी आहे. जर तुमची मदर टंग मराठी असेल तरच तुम्ही टाईप ई कॅन्डिडेटमध्ये बिलॉंग करणार आहात. ठीक आहे, बाकी ह्या इथे रिझर्व कॅटेगरीसाठी कुठले डॉक्युमेंट्स आहेत तर हे तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, हे जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर हे 3 डॉक्युमेंट्स तुमचे रिक्वायर्ड असणार आहेत. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तुमच्या 31 मार्च 2026 पर्यंत हे व्हॅलिड असलं पाहिजे, नाहीतर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे ॲक्सेप्ट करणार नाही आहे. आता बऱ्याच मुलं हे प्रश्न असेल की दादा माझे हे जे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत हे अजून माझे रेडी नाही आहेत, माझ्याकडे रिसिप्ट आहे, ही रिसिप्ट चालेल का, तर हो तुमची रिसिप्टसुद्धा चालणार आहे. आत्ता जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप आहे ह्या स्टेपमध्ये तुमची रिसिप्ट चालणार आहे. बट ज्या स्टेपमध्ये तुमचे कॉलेज अलॉटमेंट होईल, जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये नंबर लागेल तर त्या केसमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाताना
त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच अपलोड करावे लागेल. त्या तिथे तुम्हाला रिसिप्ट ॲक्सेप्ट करणार नाही आहे. जेव्हा तुमची कॉलेजमध्ये अलॉटमेंट होईल, कॉलेजमध्ये तुम्ही जे ॲडमिशन घ्यायला जाल, तर त्या केसमध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच अपलोड करावं लागेल. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. बाकी जर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट असाल, जर तुमचे पॅरेंट हे डिफेन्समध्ये असतील, तर कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, कुठले प्रोफार्मा लागणार आहेत, तर हे मी तुम्हाला ह्या इथे हायलाईट करून दिलेलं आहे. हे तुम्ही ह्या इथे चेक करू शकता. अजून आपल्याला खाली काय काय दिले, पर्सन विथ डिसेबिलिटीचे पण हे मी हायलाईट करून दिले, तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर खाली आपल्याला सगळे प्रोफार्मा सुद्धा दिलेले आहेत. मी पूर्ण खाली तुम्हाला दाखवतो की प्रोफार्मा नक्की काय आहे, कुठले कुठले प्रोफार्मा आहे, तर हे मी तुम्हाला दाखवतो. सो ह्याचे तुम्ही चेक करू शकता. आपल्याला काय दिले, प्रोफार्मा ए. प्रोफार्मा ए आपल्याला दिलेला आहे. प्रोफार्मा ए कोणासाठी आहे, फॉर टाईप सी कॅन्डिडेट. जेवढे पण टाईप सी कॅन्डिडेट आहेत, ज्यांचे पॅरेंट्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रोफार्मा ए हा रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर प्रोफार्मा B1 फॉर टाईप डी कॅन्डिडेट फॉर सन्स अँड डॉटर ऑफ महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे जर तुमचे पॅरेंट्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये कामाला असतील, तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रोफार्मा बी हा लागणार आहे. प्रोफार्मा B2 पण तेच आहे की जर तुमचे पॅरेंट्स हे रिटायर्ड असतील, तर रिटायर्ड एम्प्लॉई असतील, तर त्यासाठी तुम्हाला प्रोफार्मा B2 लागेल. त्याच्यानंतर प्रोफार्मा C दिलेला आहे. जर तुमचे पॅरेंट्स हे डिफेन्स 1, डिफेन्स 2 किंवा डिफेन्स 3, जर तुमचे पॅरेंट्स डिफेन्समध्ये असतील आणि जर तुम्ही ह्या डिफेन्समध्ये बिलॉंग करत असाल, तर तुम्हाला हे प्रोफार्मा C हा रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर प्रोफार्मा D, डिफेन्स 3 कॅन्डिडेटसाठी हा प्रोफार्मा D हा रिक्वायर्ड असेल. फॉर दी सन्स अँड डॉटर ऑफ ॲक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस पर्सनल नॉट डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये डोमिसाईल नसाल, बट तुमचे पॅरेंट्स हे डिफेन्समध्ये असतील, ॲक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिस असतील, तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रोफार्मा D हा रिक्वायर्ड असणार आहे. ठीक आहे, त्याचे तुम्ही प्रोफार्मा E सुद्धा चेक करू शकता. प्रोफार्मा E पण तुम्हाला दिलेला आहे. त्यासोबत प्रोफार्मा G1 अँड प्रोफार्मा G2. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर ह्या एरियामधून बिलॉंग करत असाल, तर हे तुम्हाला प्रोफार्माचे लागणार आहेत. सो हे तुम्हाला प्रोफार्मा सबमिट करावे लागतील जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेत असाल तेव्हा. ठीक आहे, बाकीचे प्रोफार्मा पण तुम्ही ते चेक करू शकता. प्रोफार्मा J, K हे बाकीचे जेवढे पण प्रोफार्मा आहेत, हे सगळे तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे, बाकी सगळे तुम्हाला खाली मराठीमध्ये पण दिलेले आहेत. बाकी इथे तुम्हाला सगळी लिंग्विस्टिक मायनॉरिटीबद्दल पण दिलेलं आहे की जर तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल, तर कुठले कुठले मायनॉरिटीज आहेत, रिलिजियस मायनॉरिटी कोणती आहे, लिंग्विस्टिक मायनॉरिटी कोणती आहे, तर हे सगळं तुम्हाला ह्या मायनॉरिटीच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये काय काय दिलेलं आहे. जी पण मेन इन्फॉर्मेशन होती तेच मी तुम्हाला सांगायचं हे ते प्रयत्न केलेला आहे. जर हे पूर्ण प्रोफार्मा वाचायला गेलं तर 128 पेजेसचं आहे. खूप मोठी व्हिडिओ येईल. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल, तर तुम्ही ही PDF कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉटवरून डाउनलोड करू शकता. त्या व्हॉट्सअप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली ही PDF डाउनलोड करू शकता. सायमल्टेनियसली आपल्या ॲपवरती आणि टेलिग्राम ग्रुपवरती पण ही मी PDF प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला अजून काही पण डाऊट्स असतील, तर ते डाऊट्स मला तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय करायचा प्रयत्न करेन. भरपूर मुलं बोलतात की दादा आम्ही डाऊट्स विचारतो ते रिप्लाय नाही करत. ॲक्च्युली भरपूर कॉमेंट्स येतात, प्रत्येकाच्या कॉमेंट्सला रिप्लाय करायला जमत नाही. बट मी प्रयत्न करतो की तुमच्या कॉमेंटला रिप्लाय करायचा, कारण की व्हॉट्सअपचे पण मेसेजेस असतात, इंस्टाग्रामवरती पण मेसेज असतात. सगळीकडनं मला रिप्लाय करायला पॉसिबल होत नाही, बट मी ट्राय करतो की सगळ्या मुलांना रिप्लाय करायचं. ठीक आहे, बाकी तुमचे काही पण डाऊट्स असतील मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल, तर तुम्ही एनरोल करू शकता. सगळे लिंक्स आणि सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड बाय.